नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प MPSC मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021च्या सामान्य अध्ययन पेपर 1 मधील काही अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण तुम्हाला आगामी परीक्षांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. 1. महाराष्ट्राची निर्मिती आणि प्रशासकीय रचना. 1 मे 1960 रोजी जेव्हा मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला तेव्हाच्या स्थितीवर हा प्रश्न आहे. निर्मितीच्या वेळी महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे आणि 239 तालुके होते. हे लक्षात ठेवणे सोपे आहे कारण आज ही संख्या 36 जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. त्याकाळी 4 प्रशासकीय विभाग होते. या माहितीवरून आपल्याला राज्याचा भौगोलिक विकास कसा झाला हे समजते. आता आपण आपल्या पुढील भागात एका महत्त्वाच्या ऐतिहासिक कायद्याबद्दल आणि त्यावरील समर्थनाबद्दल माहिती घेऊया. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल. स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कोड बिल हा भारतीय इतिहासामधील एक क्रांतिकारी टप्पा होता. या बिलाला त्याकाळी पट्टाभी सीतारामय्या आणि सुचेता कृपलानी यांनी खंबीर पाठिंबा दिला होता. याउलट डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी या बिलाला काही प्रमाणात विरोध दर्शवला होता. महिलांना संपत्तीत अधिकार आणि विवाहविषयक हक्क मिळवून देणे हा या बिलाचा मुख्य उद्देश होता. या समाजसुधारकांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आता आपण लोकसंस्कृतीतून क्रांतीचा विचार मांडणाऱ्या एका महान साहित्यिकाकडे वळूया. 3. अण्णाभाऊ साठे आणि साम्यवादी विचारप्रसार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कलापथक या माध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यांनी लाल बावटा कलापथकाची स्थापना केली होती. तमाशा आणि पोवाडा यांसारख्या लोककलांना त्यांनी जनजागृतीचे साधन बनवले. जग बदल घालूनी घावं, सांगून गेले मज भीमराव असे म्हणत त्यांनी शोषितांच्या व्यथा मांडल्या. साहित्याकडून आता आपण राजकीय विचारांकडे वळूया आणि एका महत्त्वाच्या राजकीय नेत्याबद्दल जाणून घेऊया. 4. MN रॉय आणि रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्ष. मानवेंद्रनाथ रॉय MN रॉय यांच्याबद्दल विचारले असता ते लिबरल पक्षाचे नेते नसून त्यांनी 1940 मध्ये रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली होती. ते भारतात साम्यवादी चळवळीचे प्रणेते मानले जातात. त्यांनी मांडलेला नवमानवतावाद न्यू ह्युमनिझम हा विचार आजही तितकाच प्रासंगिक आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्त्वाच्या संघटनेबद्दल माहिती पाहणार आहोत. 5. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. भारतीय राजकारणात पूर्ण स्वराज्याची मागणी तीव्र करण्यासाठी 1928 मध्ये जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केली होती. जेव्हा काँग्रेसमध्ये वसाहतीचे स्वराज्य की पूर्ण स्वराज्य असा वाद होता तेव्हा या तरुण नेत्यांनी पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह धरला होता. आता आपण काही महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांच्या साहित्याच्या जोड्या लावणार आहोत जे परीक्षेसाठी अत्यंत हॉट टॉपिक आहे. 6. समाजसुधारक आणि साहित्य. विठ्ठल रामजी शिंदे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. दादोबा पांडुरंग. धर्मविवेचन. गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी. जातिभेद. ज्योतिराव फुले. इशारा. या जोड्यांवरून आपल्याला समाजसुधारकांनी कोणत्या विषयावर प्रहार केला हे स्पष्ट होते. पुढील स्लाइडमध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण आयोगांचा कालक्रम समजून घेऊया. 7. महत्त्वाचे शिक्षण आयोग. क्रोनॉलॉजी. भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी आयोग नेमले गेले. 1. डॉक्टर राधाकृष्णन आयोग 1948 ते 49 उच्च शिक्षणासाठी. 2. मुदलियार आयोग 1952 माध्यमिक शिक्षणासाठी. 3. NCERT स्थापना 1961 शैक्षणिक संशोधनासाठी. 4. डॉक्टर कोठारी आयोग 1964 भारताच्या भवितव्याची घडण वर्गावर्गातून होत आहे हे या आयोगाचे ब्रीद होते. शिक्षणाकडून आता आपण काँग्रेसच्या स्थापनेच्या संदर्भातील सेफ्टी वॉल्व सिद्धांताकडे वळूया. 8. काँग्रेसची स्थापना आणि ब्रिटिश अधिकारी ॲलन ह्यूम यांनी काँग्रेसच्या स्थापनेला सेफ्टी वॉल्व म्हणून पाहिले होते जेणेकरून भारतीयांचा असंतोष शांत होईल. त्यांच्या या विचाराला सर वेडरबर्न आणि सर हेनी कॉटन यांसारख्या ब्रिटिश व्यक्तींचा पाठिंबा होता. त्यांना वाटले की यामुळे ब्रिटिश सत्ता स्थिर होण्यास मदत होईल. पुढील स्लाइडमध्ये आपण मध्ययुगीन काळातील काही विद्वान स्त्रिया आणि त्यांच्या साहित्याबद्दल माहिती घेऊया. 9. मध्ययुगीन महिला साहित्यिका. गुलबदन बेगम. हुमायून नामा मुघल इतिहासाचे महत्त्वाचे साधन. सलीमा सुलताना उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान. जहांआरा बेगम. सुलेखनाथ तरबेज. झेबू निस्सा फारसीत कविता. आता आपण समाजसुधारकांच्या वृत्तपत्रांमधील विसंगत शीर्षक ओळखणार आहोत. 10. विसंगत शीर्षक. शेतकऱ्याचा आसूड. विठोबाची शिकवण.
कुलकर्णी लीलामृत आणि शेटजी प्रताप हे लेख साहित्य मुकुंदराव पाटील यांचे आहेत. मात्र शेतकऱ्याचा आसूड हे प्रसिद्ध पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे सूक्ष्म फरक विचारले जातात. पुढील स्लाइडमध्ये आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत. 11. डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट. न्यायमूर्ती रानडे यांनी या कायद्याचं स्वागत केले होते, कारण ऑन ए या कायद्यामुळे सावकारांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण होणार होते. बी शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. शेतकऱ्यांच्या उठावानंतर 1875च्या दख्खनचे दंगे ब्रिटिशांनी हा कायदा संमत केला होता. आता आपण स्वदेशी चळवळीतील एका महत्त्वाच्या संस्थेबद्दल माहिती पाहूया. प्रश्न विचारतो, स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक. सविस्तर माहिती. वंगभंग आंदोलन आणि चतुसूत्री. 1905च्या बंगालच्या फाळणीनंतर देशभरात स्वदेशी आंदोलन सुरू झाले. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही चतुसूत्री मांडली. संस्थेचे कार्य स्वदेशी वस्तूंचा प्रचार करण्यासाठी आणि भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी या सभेची स्थापना करण्यात आली होती आणि लोकमान्य टिळक स्वतः याच्या अग्रभागी होते. या सभेच्या माध्यमातून अनेक स्वदेशी दुकाने आणि कारखाने सुरू करण्यात आले. संवादात्मक दुवा. स्वदेशी आंदोलनाचा हा इतिहास पाहिल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया. 1857च्या उठावानंतर किंवा ब्रिटिश काळात महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची मूळ ठिकाणे याबद्दलचा अत्यंत काठिण्य पातळी असलेला प्रश्न. ए. अधुरिया राईट ॲरो. ई.आय. खानदेश यावल. हे खानदेशातील भिल्लांच्या उठावाशी किंवा स्थानिक बंडाशी संबंधित होते. बी. पांडुभोरजी राईट ॲरो. आयव्ही पंढरपूर, सोलापूर, पंढरपूर भागातील स्थानिक उठावात त्यांचा सहभाग होता. सी. धर्मासुभान राईट ॲरो. वायनगर, अहमदनगर भागातील ब्रिटिशांविरुद्धच्या कारवायांमध्ये ते सक्रिय होते. डी. धोंडी बिरबल राईट ॲरो. डी.आय. नाशिक. नाशिक परिसरातील बंडखोर किंवा क्रांतिकारक कैदी ज्यांना अंदमानची शिक्षा झाली. संवादात्मक दुवा. स्थानिक क्रांतिकारकांच्या या बलिदानानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातील मवाळ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर झालेली टीका आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया. 15वी संकल्पना. दिनशॉ वाच्छा यांचे दादाभाई नौरोजींना पत्र. 1899. प्रश्न आहे, 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशॉ वाच्छा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली. त्यामध्ये कोणते मुद्दे होते? दिलेले मुद्दे. ए. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे. बी. नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे. शी. आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सी, बी आणि ए बरोबर. म्हणजेच हे तिन्ही मुद्दे त्यांनी पत्रात लिहिले होते. सविस्तर माहिती. काँग्रेसच्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीवर टीका. दिनशॉ वाच्छा हे स्वतः काँग्रेसचे मवाळ नेते होते, तरीही त्यांनी काँग्रेसच्या संथ कारभारावर खंत व्यक्त केली. प्रमुख आक्षेप. त्यांनी म्हटले की काँग्रेसचे अधिवेशन वर्षातून फक्त एकदाच 3 दिवसांसाठी भरते. हे कार्य सतत चालत नाही. मुद्दा ए. अनेक नेते याकडे पूर्णवेळ देशसेवा म्हणून न पाहता फावल्या वेळातील उद्योग, पार्ट टाइम हॉबी म्हणून पाहतात. मुद्दा बी. तसेच आपण ब्रिटिशांसमोर फक्त मागण्यांचे ठराव मांडतो, म्हणजेच केवळ भुंकतो, पण प्रत्यक्षात कोणतीही कडक कृती चावा घेत नाही. मुद्दा सी. ही आत्मपरीक्षण करणारी मीमांसा इतिहासामध्ये खूप गाजली. संवादात्मक दुवा. इतिहासाचा हा सखोल भाग अभ्यासल्यानंतर आता आपण वळूया भूगोलाच्या काही महत्त्वाच्या संकल्पनांकडे आणि पाहूया आपल्या पुढील स्लाइडमधील प्रश्न. सागरी लाटांचे अपक्षय कार्य आणि भूरूपे. भूगोलाचा हा प्रश्न विचारतो, समुद्रकिनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय इरोजन कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समुद्रकडा, आखात, समुद्रकिनाऱ्यावरील गुहा, समुद्र तटीय स्तंभ. सविस्तर माहिती. अपक्षय कार्य. इरोजनल लँडफॉर्म्स. जेव्हा समुद्राच्या लाटा सातत्याने खडकांवर आदळतात तेव्हा खडकांची झीज होते. या झीजेमुळे समुद्रकडा, सी क्लिफ, सागरी गुहा, सी केव्ह आणि पुढे गुहेचे छत कोसळल्यास फक्त स्तंभ, सी स्टॅक स्टंप उरतात. तसेच मऊ खडक झिजून आखात, बे तयार होते. संचयन कार्य. डेपोझिशनल लँडफॉर्म्स. पर्यायातील वाळूचे दांडे, सँडबार्स आणि खाजण, लगून किंवा पुळण, बीच ही लाटांनी वाहून आणलेल्या वाळूच्या साठवणुकीमुळे म्हणजेच संचयन कार्यामुळे तयार होतात. हा फरक समजून घेतला की उत्तरापर्यंत पोहोचणे सोपे जाते. संवादात्मक दुवा. सागरी भूरूपे समजून घेतल्यानंतर भारताच्या आर्थिक भूगोलातील सुवर्ण चतुष्कोन राष्ट्रीय महामार्ग संकल्पना आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया. 17वी संकल्पना. सुवर्ण चतुर्भुज, गोल्डन क्वाड्रिलॅटरल महामार्ग. प्रश्न आहे, खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बंगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा. सविस्तर माहिती. गोल्डन क्वाड्रिलॅटरल संकल्पना
हा भारतातील 4 प्रमुख महानगरांना दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता जोडणारा भव्य हायवे प्रकल्प आहे, जो अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झाला. पर्यायांचे विश्लेषण. हा महामार्ग दिल्लीवरून आग्र्याला जातो, पुढे कोलकात्याला कनेक्ट होतो, तिथून खाली चेन्नईला येतो आणि चेन्नईवरून बेंगलुरू मार्गे मुंबईकडे जातो. त्यामुळे पर्याय 2 मधील 4ही शहरे या मुख्य कॉरिडॉरवर किंवा त्याला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर येतात. संवादात्मक दुवा. भारतातील महामार्ग पाहिल्यानंतर जगाच्या भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच स्थानिक वारे आणि त्यांचे प्रदेश आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया. 18वी संकल्पना. जगातील स्थानिक वारे आणि त्यांचे प्रदेश वजा जोड्या लावा. या प्रश्नात एका बाजूला वाळवंट किंवा देश आणि दुसऱ्या बाजूला तिथे वाहणाऱ्या स्थानिक लोकल वाऱ्यांची नावे दिली आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला या जोड्या समोरासमोर समजून घेऊया. ए. सहारा वाळवंट राईट ॲरो. IV खामसिन हे इजिप्त आणि सहाराच्या उत्तर भागात वाहणारे उष्ण आणि कोरडे वारे आहेत. बी. ग्रीस राईट ॲरो. I. सिमुम सिरॉको प्रकार. भूमध्य समुद्र ओलांडून ग्रीस आणि इटलीकडे जाणारे उष्ण वारे. काही संदर्भांत सिरोक्कोचे स्थानिक रूप. सी. इराण राईट ॲरो. RTI सिरोक्को दात सिमुम. आखाती देश आणि इराणच्या भागात वाहणारे अत्यंत उष्ण आणि धुळीने माखलेले वारे म्हणजे सामून. ND आल्प्स पर्वत राईट ॲरो. फोन हे आल्प्स पर्वताच्या उतारावरून खाली वाहणारे उष्ण आणि कोरडे वारे आहेत, जे युरोपमधील द्राक्षांच्या शेतीसाठी खूप फायदेशीर ठरतात. संवादात्मक दुवा. स्थानिक वाऱ्यांची ही जागतिक सफर केल्यानंतर भारताच्या प्राकृतिक भूगोलातील हिमालयाच्या पर्वतश्रेण्यांचा क्रम आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया. इन्फोग्राफिक माहिती आणि सविस्तर स्पष्टीकरण. प्रश्न विचारतो, काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते? पर्याय आहेत झास्कर, पामीर, शिवालिक आणि किर्थर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, झास्कर पर्वत श्रेणी. सविस्तर माहिती. उत्तर ते दक्षिण क्रम. भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा विचार केल्यास पर्वतरांगांचा उत्तर ते दक्षिण असा क्रम खालीलप्रमाणे लागतो. काराकोरम सर्वात उत्तरेकडे, लडाख. झास्कर महानलय ग्रेट हिमालया. पीर पंजाल लघु हिमालय. शिवालिक सर्वात दक्षिणेकडे. या क्रमानुसार काराकोरम आणि पीर पांजाल यांच्या अगदी मध्ये झास्कर आणि लडाख पर्वतश्रेणी येते. हा नकाशावर आधारित क्रम नेहमी लक्षात ठेवा. संवादात्मक दुवापेक्षा जास्त पर्वतश्रेण्यांच्या या प्राकृतिक रचनेनंतर जागतिक लोकसंख्या घनतेचा एक महत्त्वाचा फॅक्ट्युअल प्रश्न. इन्फोग्राफिक माहिती आणि सविस्तर स्पष्टीकरण. प्रश्न आहे की जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता पॉप्युलेशन डेन्सिटी असणारे देश उतरत्या क्रमाने लावा वर्ष 2012 नुसार. दिलेले देश बांगलादेश, सिंगापूर, माल्टा, मोनॅको, मॉरिशस, बहारीन. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच DBFCAE. सविस्तर माहिती. उतरता क्रम. लोकसंख्येची घनता म्हणजे ज्या देशांचे भौगोलिक क्षेत्रफळ खूप लहान आहे परंतु लोकसंख्या जास्त आहे अशा देशांची घनता सर्वाधिक असते. वर्ष 2012च्या आकडेवारीनुसार योग्य उतरता क्रम खालीलप्रमाणे आहे. ॲडी मोनॅको जगातील सर्वाधिक दाट लोकसंख्येचा देश, व्हॅटिकन सिटीनंतरचा अत्यंत छोटा देश. बी. सिंगापोर आशिया खंडातील अत्यंत दाट घनता असलेले प्रमुख नगर राज्य, सिटी स्टेट. F. बहरैन आखाती पर्शियन गल्फ देशांमधील एक लहान द्वीपकल्प देश. सी. माल्टा भूमध्य समुद्रात मेडिटरेनियन सी वसलेला एक लहान युरोपियन देश. ए. बांगलादेश मोठ्या विस्तृत देशांचा विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला देश. ई. मॉरिशस हिंद महासागरातील पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील एक छोटे बेट. पठारांचे प्रकार आणि जागतिक उदाहरणे. भूगोलामध्ये पठारांवर नेहमी प्रश्न विचारले जातात. प्रामुख्याने त्यांच्या निर्मितीनुसार प्रकार पडतात. पर्वतांतर्गत पठार, इंटरमॉन्टॅन प्लॅटो, जे चहूबाजूंनी पर्वतांनी वेढलेले असते. उदा. अमेरिकेतील कोलोराडोचे पठार किंवा तिबेटचे पठार. पर्वत पायथा पठार, पिडमॉन्ट प्लॅटो, पर्वताच्या पायथ्याशी असलेले पठार. उदा. बलुचिस्तान किंवा दक्षिण अमेरिकेतील पॅटागोनिया. ज्वालामुखी पठार, लाव्हा साचून बनलेले. उदा. कोलंबियाचे पठार आणि आपले दख्खनचे पठार. हिमनदीमुळे बनलेली पठार बर्फाच्या घर्षणामुळे तयार होतात, जसे की ग्रीनलँड. आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्रांविषयी माहिती घेऊया. भारतीय अर्थव्यवस्था. खनिज तेल शुद्धीकरण रिफायनरीज भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील हा महत्त्वाचा भाग आहे. नुमती रिफायनरी आसाम ही भारत सरकारचा पहिला रिफायनरी प्रकल्प असून 1962 मध्ये रुमानिया देशाच्या तांत्रिक मदतीने तो उभारला गेला. कोयाली रिफायनरी गुजरात ही IOCLची मोठी रिफायनरी आहे. या केंद्राला अंकलेश्वर येथील तेल विहिरींतून कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. हे दोन्ही मुद्दे परीक्षेत विधानांच्या स्वरूपात वारंवार विचारले जातात.
चला तर मग आता पुढच्या स्लाइडमध्ये पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडांचा क्रम समजून घेऊया. पृथ्वीचा भूशास्त्रीय इतिहास, जिओलॉजिकल टाइमस्केल. हा भाग विद्यार्थ्यांना थोडा कठीण जातो, पण क्रमाने लक्षात ठेवल्यास सोपा होतो. जुन्याकडून नवीनकडे असा क्रम खालीलप्रमाणे आहे. 1. कॅम्ब्रियन, सर्वात जुना काळ. 2. कार्बोनिफेरस, कोळसा निर्मितीचा काळ. 3. पर्मियन. 4. ट्रायासिक, डायनासोर युगाची सुरुवात. 5. क्वॉटर्नरी, सर्वात नवीन काळ, ज्यात मानवाचा उदय झाला. पुढील स्लाइडमध्ये आपण भारतातील महत्त्वाच्या हिमनद्या आणि त्यांची ठिकाणे पाहणार आहोत. भारताचा भूगोल, हिमनद्या, ग्लेसियर्स. जोड्या जुळवासाठी हा अत्यंत हॉट टॉपिक आहे. सियाचीन काराकोरम रांगेतील सर्वात मोठी हिमनदी. रीमो काश्मीरमध्ये असून इथून शोक नदीचा उगम होतो. गंगोत्री उत्तराखंडमध्ये असून इथून भागीरथी, गंगा उगम पावते. झेमू, सिक्कीममधील कांचनजंगाजवळची महत्त्वाची हिमनदी. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण राष्ट्रीय उद्याने आणि संबंधित राज्यांची माहिती घेऊया. पर्यावरण, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये. बंदीपूर कर्नाटक राज्यात असून हे प्रोजेक्ट टायगरसाठी प्रसिद्ध आहे. केओलादेव घाना राजस्थानमधील भरतपूर येथे असून याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. इंद्रावती, छत्तीसगडमधील वाघ आणि रानम्हशींसाठी प्रसिद्ध उद्यान. मानस, आसाममधील हे उद्यान एकशिंगी गेंडा आणि हत्तींसाठी ओळखले जाते. पुढील स्लाइडमध्ये आपण जगातील प्रसिद्ध पठारे कोणत्या खंडात आहेत ते पाहूया. जगाचा भूगोल, जागतिक पठारे. कोलंबिया पठार, उत्तर अमेरिका, USA. बोलिव्हिया पठार, दक्षिण अमेरिका, अँडीज पर्वतरांगा. सेंट्रल मॅसिफ, युरोप, फ्रान्सच्या मध्यभागी. युनान पठार, आशिया, दक्षिण पश्चिम चीन. आता आपण लोकसंख्याशास्त्राकडे वळूया आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची घनता पाहूया. लोकसंख्याशास्त्र, जनगणना 2011 डेन्सिटी. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा उतरता क्रम खालीलप्रमाणे आहे. 1. पुणे 603, मुंबई शहर उपनगर नंतर महत्त्वाचे. 2. कोल्हापूर 504. 3. जळगाव 360. 4. नागपूर 470, येथे क्रम बदलू शकतो. नागपूरची घनता जळगावपेक्षा जास्त आहे. 5. सोलापूर 290. हे आकडे पाठ असणे फायद्याचे ठरते. पुढील स्लाइडमध्ये शेती अवजारे आणि संबंधित उद्योगांची माहिती घेऊया. अर्थव्यवस्था व कृषी, औद्योगिक उत्पादन. शेती अवजारांच्या क्षेत्रात किर्लोस्कर ग्रुप. किर्लोस्कर हे भारतातील सर्वात मोठे नाव आहे. पंप, इंजिन आणि ट्रॅक्टरसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. इतर पर्यायांत रॅनबॅक्सी औषधांसाठी तर बजाज ऑटोमोबाईलसाठी ओळखली जाते. यानंतर आपण भारतातील प्रसिद्ध धबधबे आणि नद्यांच्या जोड्या पाहूया. भारताचा भूगोल, नद्या व धबधबे. शरावती नदी, जोग धबधबा, कर्नाटक, भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक. नर्मदा नदी, कपिलधारा धबधबा, मध्य प्रदेश. कावेरी नदी, शिवसमुद्रम धबधबा, वजा जलविद्युत प्रकल्पासाठी प्रसिद्ध. घटप्रभा नदी, गोकाक धबधबा, वजा, याला भारताचा नायगारा म्हणतात. पुढील स्लाइडमध्ये आपण सूर्यमालेतील बुधग्रहाबद्दल माहिती घेऊया. सामान्य विज्ञान, सूर्यमाला, मर्क्युरी. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून अंतर 5.8 कोटी किलोमी. परिभ्रमण काळ फक्त 88 दिवस. सूर्यमालेत सर्वात वेगवान. येथे तापमान दिवसा अतिशय जास्त आणि रात्री अतिशय कमी असते. पुढील स्लाइडमध्ये आपण प्राण्यांचे IUCN स्टेटस आणि पर्यावरण करार पाहूया. पर्यावरण, IUCN स्टेटस आणि बेसेल करार. भारतीय गेंडा, वल्नेरेबल, संवेदनक्षम. आशियाई हत्ती, एंडेंजर्ड, धोकादायक. वाळवंटातील कोल्हा, रेअर, विरळ. गुलाबी डोके असलेले बदक, एक्स्टिंक्ट, लुप्त. तसेच बेसेल-बाझल करार हा घातक कचऱ्याची हॅझर्डस वेस्ट विकसित देशांतून विकसनशील देशांकडे होणारी वाहतूक रोखण्यासाठी मार्च 1989 मध्ये स्वित्झर्लंड येथे करण्यात आला. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण ओझोन थर आणि हरित बिंदू ग्रीन डॉटबद्दल माहिती घेऊया. पर्यावरण, ओझोन क्षय आणि प्रदूषण नियंत्रण. ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे अतिनील किरणे UVB पृथ्वीवर येतात. त्याचे परिणाम: त्वचेचा कर्करोग आणि मोतीबिंदू होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होणे. तसेच ग्रीन डॉट कार्यक्रम 1991 मध्ये जर्मनीमध्ये सुरू झाला. हे चिन्ह पॅकेजिंगच्या पुनर्वापरासाठी उत्पादक कंपनीने दिलेल्या आर्थिक योगदानाचे प्रतीक आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण नीती आयोग आणि NAPCC बद्दल चर्चा करूया. अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी, सरकारी धोरणे. नीती आयोग 2017 ते 2020 याचे मुख्य उद्दिष्ट 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे होते. NAPCC 2008 हवामान बदलावर मात करण्यासाठी 8 राष्ट्रीय अभियाने सुरू केली गेली. उदा. सौर ऊर्जा,
हरित भारत, शाश्वत शेती इत्यादी. यानंतर आपण चलनवाढ, इन्फ्लेशन आणि मानव विकास निर्देशांकाबद्दल माहिती घेऊया. अर्थव्यवस्था, चलनवाढ आणि मानवी भांडवल निर्देशांक. रांगती चलनवाढ, क्रिपिंग इन्फ्लेशन, 2 ते 3% चलनवाढ आर्थिक वाढीसाठी अनुकूल असते. यामुळे उत्पादकांना प्रोत्साहन मिळते. चलनवाढीचा परिणाम, यात धनकोला क्रेडिटर्स तोटा होतो, तर ऋणकोला डेप्टर्स फायदा होतो. मानवी भांडवल निर्देशांक HCI जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो. याचे मूल्य 0 ते 1 दरम्यान असते. हा मुलांच्या भविष्यातील उत्पादकतेचे मोजमाप करतो. सरकारी योजना, नागरी नियोजन, हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. ही योजना प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरांचे जतन करण्यासाठी आणि तिथे शहरी सोयीसुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय करते. 11वी पंचवार्षिक योजना आणि तिची उद्दिष्टे. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, जो 11व्या पंचवार्षिक योजनेवर 2007 ते 2012 आधारित आहे. या योजनेत केवळ आर्थिक वाढीवर भर न देता समावेशक वृद्धी, इन्क्लुसिव्ह ग्रोथ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये देखरेख करता येण्याजोगी 27 मुख्य उद्दिष्टे ठरवण्यात आली होती. परीक्षेत विचारल्याप्रमाणे या 27 उद्दिष्टांचे विभाजन 6 मुख्य गटांत करण्यात आले आहे. ते गट खालीलप्रमाणे आहेत. 1. उत्पन्न आणि गरिबी, गरिबीचे प्रमाण कमी करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे. 2. शिक्षण साक्षरतेचे प्रमाण वाढवणे आणि गळतीचे प्रमाण कमी करणे. 3. आरोग्य, बालमृत्यू आणि मातामृत्यू दरात घट करणे. 4. महिला व बालके, लिंग गुणोत्तर सुधारणे आणि कुपोषण रोखणे. 5. पायाभूत सुविधा, रस्ते, वीज आणि टेलिफोन कनेक्टिव्हिटी वाढवणे. 6. पर्यावरण, वनाच्छादन वाढवणे आणि हवेची शुद्धता राखणे. हे वर्गीकरण लक्षात ठेवल्यास तुम्हाला योजनेचा मुख्य गाभा समजण्यास मदत होईल. आता आपण आपल्या पुढील माहितीमध्ये शाश्वत विकास ध्येयांबद्दल SDGs सविस्तर जाणून घेऊया. शाश्वत विकास ध्येये SDGs वाईंचं एक कालमर्यादा. पुढचा प्रश्न शाश्वत विकास ध्येयांच्या इतिहासावर आहे. हे समजून घेताना तारखा आणि ठिकाणे खूप महत्त्वाची ठरतात. चुकीचे विधान, शाश्वत विकासासाठीची संयुक्त राष्ट्रांची परिषद 2015 मध्ये झाली नाही, तर ती 2012 मध्ये रिओ डी जानेरो, Rio+20 येथे झाली होती. याच परिषदेत द फ्युचर वी वॉन्ट हा दस्तऐवज स्वीकारण्यात आला. बरोबर विधान, या ध्येयांना ग्लोबल गोल्स म्हणून ओळखले जाते. बदलाचा काळ, 2015 पर्यंत सहस्रकातील विकास ध्येये MDGs लागू होती. त्यानंतर त्यांची जागा SDGsने घेतली. अंमलबजावणी, ही ध्येये 1 जानेवारी 2016 पासून अधिकृतपणे अस्तित्वात आली आणि ती 2030 पर्यंत पूर्ण करायची आहेत. एकूण 17 ध्येये आणि 169 उद्दिष्टे हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या माहितीनंतर आपण आता असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या एका महत्त्वाच्या सरकारी योजनेकडे वळूया. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना PMSYM. सरकारी योजनांवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. यामध्ये फेरीवाले, रिक्षाचालक, वीटभट्टी कामगार किंवा घरकाम करणाऱ्यांचा समावेश होतो. या योजनेच्या मुख्य अटी अशा आहेत. कामगाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. मासिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी असावे. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामगाराला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. हे लक्षात ठेवा की ही योजना संघटित क्षेत्रातील किंवा आयकर भरणाऱ्या लोकांसाठी नाही. पुढील स्लाइडमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नातील NNP ही संकल्पना डिकोड करणार आहोत. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP आणि त्याचे घटक. अर्थशास्त्रात GDP, GNP आणि NNP मधील फरक समजणे अनिवार्य आहे. NNP नेट नॅशनल प्रॉडक्ट. जेव्हा आपण GNP मधून घसारा, डिप्रिशिएशन वजा करतो तेव्हा आपल्याला NNP मिळते. महत्त्वाचा मुद्दा, NNP मध्ये परदेशातून येणारे निव्वळ घटक उत्पन्न NFIA समाविष्ट असते. त्यामुळे जर विधानात असे म्हटले असेल की यात परदेशातील उत्पन्नाचा समावेश नसतो तर ते विधान चुकीचे ठरते. थोडक्यात सांगायचे तर NNP बरोबर GNP डिप्रिशिएशन. आता आपण पर्यावरण आणि अर्थशास्त्र यांच्यातील संबंध म्हणजेच ट्रेड ऑफ संकल्पना समजून घेऊया. आर्थिक वाढ विरुद्ध पर्यावरण, ट्रेड ऑफ. विकास करायचा की पर्यावरण जपायचे? हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा आपण जलद औद्योगिकीकरण करतो तेव्हा नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतो, प्रदूषण वाढते. यालाच अर्थशास्त्रात ट्रेड ऑफ, परस्पर विरोध असे म्हणतात. म्हणूनच शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे असे उद्दिष्ट आहे जिथे पर्यावरणाचा समतोल राखून आर्थिक वृद्धी साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सुरुवातीच्या काळात या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या दिसतात. पर्यावरणाकडून आता आपण ऊर्जेच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे म्हणजेच राष्ट्रीय सोलर मिशनकडे वळूया. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशन JNNSM. भारताने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
या मिशनची सुरुवात जानेवारी 2010 मध्ये झाली. सुरुवातीचे लक्ष्य केवळ 20,000 मेगावॉट होते, पण 2015 मध्ये ते वाढवून 1,00,000 MW म्हणजे 100 गिगावॉट करण्यात आले. हे उद्दिष्ट 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते. अशा प्रकारच्या आकडेवारीवर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. पुढील माहितीमध्ये आपण RERA कायद्याची व्याप्ती आणि त्याची अंमलबजावणी पाहूया. रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा -RERA. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा कायदा 2016 मध्ये संमत झाला. याचा मुख्य उद्देश घर खरेदीदारांचे हित जोपासणे आणि रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणणे हा आहे. महत्त्वाची अपडेट 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर रेरा कायदा आता जम्मू आणि काश्मीरसह संपूर्ण देशभर लागू झाला आहे. चला आता लोकसंख्याशास्त्रातील डेमोग्राफी काही महत्त्वाचे बदल अभ्यासूया. भारतीय लोकसंख्येचा कल डेमोग्राफिक ट्रेंड्स. भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. वृद्धिदरात घट. भारताचा दशवार्षिक वृद्धिदर जो 1991 ते 2001 मध्ये 21.5% होता, तो 2001 ते 2011 मध्ये 17.7% वर आला आहे. म्हणजेच आपली लोकसंख्या वाढत असली तरी तिचा वाढण्याचा वेग मंदावला आहे. 2. तरुण लोकसंख्या. प्रजनन दर TFR कमी होत असल्यामुळे एकूण लोकसंख्येतील तरुण वयोगटाचा 0 ते 14 वर्षे हिस्सा हळूहळू कमी होत आहे आणि भविष्यात वृद्धांचे प्रमाण वाढणार आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण सहस्रकातील विकास ध्येयांमधील MDGs गोंधळ दूर करूया. सहस्रकातील विकास ध्येये MDGs 2000-2015. MPSCने या प्रश्नात काही वेळा संदिग्धता ठेवली होती, पण आपल्याला 8 मुख्य ध्येये माहीत असणे आवश्यक आहे. 1. अतिगरिबी व भूक निर्मूलन. 2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण. 3. स्त्री-पुरुष समानता व महिला सबलीकरण. 4. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे. 5. माता आरोग्य सुधारणे. 6. HIV/AIDS व मलेरियाचा लढा. 7. पर्यावरणीय शाश्वतता. 8. विकासासाठी जागतिक भागीदारी. वरील चारही पर्याय MDGsमध्ये समाविष्ट आहेत, त्यामुळे असा प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा सर्व बरोबर असू शकतात. आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या लक्ष्यांकडे वळूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 NPP 2000. या धोरणाची काही सामाजिक लक्ष्ये ठरवण्यात आली होती. शाळा गळतीचे प्रमाण 20% खाली आणणे. बालमृत्यू दर IMR दर 1030 पेक्षा कमी करणे. माता मृत्यू दर MMR दर लाखामागे 100 पेक्षा कमी करणे. जन्म, मृत्यू आणि विवाहाची 100% नोंदणी करणे. अशा सामाजिक निर्देशकांवर परीक्षेमध्ये थेट जोड्या लावा किंवा विधाने विचारली जातात. आता आपण विज्ञानाकडे फिजिक्स वळूया आणि अणूची संरचना समजून घेऊया. अणूची संरचना ॲटॉमिक स्ट्रक्चर. अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो? अणूच्या केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन्स असतात आणि केंद्रकाभोवतीच्या कक्षांमध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. जेव्हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असते तेव्हा त्यांचे प्रभार एकमेकांना निष्प्रभ करतात, म्हणून अणू उदासीन न्यूट्रल असतो. लक्षात ठेवा, केंद्रकावर धनप्रभार असतो तर इलेक्ट्रॉनवर ऋण. पुढील स्लाइडमध्ये आपण सापेक्ष घनता आणि प्रकाशाचा अपवर्तनांक कसा काढायचा ते पाहूया. सापेक्ष घनता आणि अपवर्तनांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सापेक्ष घनता पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष घनता. उदाहरण, तांब्याची घनता 8.9 टाइम्स 10³ आणि पाण्याची 1000 असेल तर गुणोत्तर 8.9 येते. याला कोणतेही एकक युनिट नसते. अपवर्तनांक ऑनफेन. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून माध्यमात जातो तेव्हा त्याचा वेग बदलतो. सूत्र n = frac v_1 volt_2. जर पहिल्या माध्यमात वेग 2 टाइम्स 10⁸ आणि 1.25 टाइम्स 10⁸ असेल तर अपवर्तनांक 1.6 येतो. विज्ञानातील पुढची संकल्पना आहे आवरण घर्षण किंवा फिल्म फ्रिक्शन. घर्षण आणि त्याचे प्रकार मेकॅनिक्स. जेव्हा दोन पृष्ठभागांच्या मध्ये वंगणाचा लुब्रिकंट एक पातळ थर असतो तेव्हा त्या दोन पृष्ठभागांचा थेट संपर्क टाळला जातो. अशावेळी जे घर्षण होते त्याला आवरण घर्षण फिल्म फ्रिक्शन म्हणतात. यामुळे घर्षण गुणांक खूप कमी होतो आणि यंत्राची झीज थांबते. आता आपण शक्ती पॉवर आणि प्रकाशाचा वेग यांचा वापर करून गणिती उदाहरणे पाहूया. शक्ती पॉवर आणि खगोलशास्त्र. शक्ती काढण्याचे सूत्र P = frac W T = frac m CDOTg CDOTHT. जर 25 किलोची बॅग 5 मीटर उंचीवर 30 सेकंदात न्यायची असेल तर शक्ती साधारण 40.83 वॉट येते. Fg = 9.8 मानून. चंद्राचे अंतर लेझर किरण पृथ्वीवरून चंद्रावर जाऊन परत येण्यास 2.56 सेकंद घेतात. वेग ऑफ C- = 3 टाइम्स 10⁸ मीटर से.
अंतर इक्वल्स फ्रॅक c टाइम्स t2. हे अंतर साधारण 3.84 टाइम्स 10 टू द पॉवर ऑफ 8 मीटर येते. हेच चंद्राच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या मानली जाते. पुढील स्लाइडमध्ये आपण जीवशास्त्रातील पेशी अंगकांचे वर्गीकरण पाहूया. पेशी अंगके, सेल ऑर्गॅनेल्स. जीवशास्त्रात पेशींच्या भागांवर प्रश्न हमखास येतात. आवरण नसलेले, नॉन मेम्ब्रेनस, रायबोझोम आणि सेंट्रिओल. दुहेरी आवरण, डबल मेम्ब्रेन, हरितलवक, क्लोरोप्लास्ट, तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया आणि केंद्रक. एकेरी आवरण, सिंगल मेम्ब्रेन, लायसोझोम, गोल्गी पिंड. म्हणून रायबोझोमला आवरण नसते हे लक्षात ठेवा. आता आपण इकोलॉजी या शब्दाचा उगम आणि जनुकशास्त्रातील जेनेटिक्स हिस्टोन प्रथिनांची माहिती घेऊया. इकोलॉजी आणि जेनेटिक्स. इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम अर्न्स्ट हेकेल यांनी 1866 मध्ये वापरला. लक्षात ठेवा, इकोसिस्टम शब्द एजी टॅन्सले यांनी वापरला, यात गोंधळ करू नका. हिस्टोन प्रथिने. युकॅरियोटिक पेशींमध्ये डीएनए सोबत हिस्टोन प्रथिने असतात. ही प्रथिने धनप्रभारित असतात कारण त्यामध्ये आर्जिनिन आणि लायसिन या अमिनो आम्लांचा समावेश असतो. मात्र यामध्ये ट्रिप्टोफॅन या अमिनो आम्लाचा अभाव असतो. श्वसन प्रक्रिया, रेस्पिरेशन आणि केल्विन सायकल. श्वसन प्रक्रियेत मुख्य 3 टप्पे असतात. 1. ग्लायकोलिसिस, हे पेशीद्रव्यात घडते. 2. क्रेब्स सायकल, सिट्रिक ॲसिड सायकल, हे तंतुकणिकेमध्ये घडते. 3. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ETC, हे देखील तंतुकणिकेत घडते. केल्विन सायकल ही श्वसनाचा भाग नसून ती प्रकाशसंश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेचा भाग आहे जी हरितलवकात घडते. पोलिओ हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे आणि याबद्दल 4 विधाने दिली आहेत. आपल्याला यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. विधान ए म्हणते की पोलिओ हा DNA विषाणूमुळे होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचे आहे. हे लक्षात ठेवा की पोलिओ हा RNA विषाणूमुळे होतो. असे प्रश्न वारंवार विचारले जातात, त्यामुळे याबद्दल स्पष्टता असणे गरजेचे आहे. विधान ऑफ बी म्हणते की पोलिओमायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. हे विधान बरोबर आहे. पोलिओमायलेटिस हे पोलिओचे वैद्यकीय नाव आहे. विधान सी म्हणते की पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतात 1995 मध्ये सुरू झाला. हे विधान बरोबर आहे. भारतात या महाकाय मोहिमेची सुरुवात 1995 मध्ये झाली होती. विधान ID म्हणते की आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने WHO 2014 मध्ये भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की विधान B, C आणि D ही बरोबर आहेत. पण पर्यायांमध्ये असा कोणता पर्याय आहे का? नाही. याचा अर्थ प्रश्नात काहीतरी तांत्रिक चूक आहे. तरीही आपण या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण समजून घेतले आहे. चला तर मग आपण आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड 2. जठररस आणि पचनक्रिया. आता आपल्यासमोर एक विज्ञानाचा प्रश्न आहे जो आपल्या शरीराच्या पचन संस्थेशी संबंधित आहे. प्रश्न असा आहे की मानवाच्या पोटामध्ये जठरात कोणते जठररस स्त्रवतात? विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि पेप्सिन. हे दोन्हीही आपल्या जठरातील ग्रंथीतून स्त्रवणारे अत्यंत महत्त्वाचे जठररस आहेत. हायड्रोक्लोरिक आम्ल पोटातील माध्यमाला आम्लारी बनवते आणि पेप्सिन हे प्रथिनांच्या पचनासाठी आवश्यक असते. इतर पर्यायांकडे पाहिल्यास ट्रिप्सिन हा स्वादुपिंडातून स्त्रवणारा रस आहे जो जठरात नाही तर लहान आतड्यात कार्य करतो. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पचन संस्थेवर असे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. चला तर मग आता पुढच्या स्लाइडवर आपण हृदयाच्या कार्याबद्दल पाहूया. स्लाइड 3. हृदयाचे अभिसरण चक्र. आपल्यासमोर तिसरा प्रश्न आहे मानवी हृदयातील रक्त अभिसरणाच्या क्रमाबद्दल. आपल्याला रक्त हृदयाच्या कोणत्या कप्प्यातून कोणत्या कप्प्यात जाते याचा योग्य क्रम लावायचा आहे. हृदयाचे अभिसरण हे एका विशिष्ट मार्गाने होते. आपण या क्रमाने पाहूया. 1. उजवे अलिंद राईट ऑरिकल. शरीरातील अशुद्ध रक्त सर्वप्रथम उजव्या अलिंदामध्ये येते. 2. उजवे निलय राईट वेंट्रिकल. उजव्या अलिंदातून रक्त उजव्या निलयाकडे जाते आणि तिथून ते फुफ्फुसांकडे शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. 3. डावे अलिंद लेफ्ट ऑरिकल. फुफ्फुसांतून शुद्ध झालेले रक्त डाव्या अलिंदामध्ये येते. 4. डावे निलय लेफ्ट वेंट्रिकल. डाव्या अलिंदातून रक्त डाव्या निलयाकडे जाते आणि तिथून ते संपूर्ण शरीराला पुरवले जाते. हा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या क्रमाने विचार केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणे सोपे जाईल. या क्रमानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 BDAC. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण एक श्वसन प्रक्रियेशी संबंधित प्रश्न पाहूया. स्लाइड 4. श्वसन प्रक्रियेतील टप्पे. आपल्यासमोर चौथा प्रश्न आहे ग्लायकॉलिसिस या श्वसन प्रक्रियेबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की दिलेले 4 टप्पे श्वसन प्रक्रियेचा भाग आहेत की नाही. ग्लायकॉलिसिस हा श्वसन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे जो ग्लुकोजच्या विघटनाने सुरू होतो.
आपण जर पर्यायांकडे लक्ष दिले तर ग्लुकोजपासून ग्लुकोज वजा 6 फॉस्फेट बनणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच फ्रुक्टोज 1 ते 6 डायफॉस्फेटपासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनणे किंवा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनणे किंवा फ्रुक्टोज 1 ते 6 डायफॉस्फेट बनणे हे सुद्धा महत्त्वाचे टप्पे आहेत. तरीही फ्रुक्टोज 1 ते 6 डायफॉस्फेटपासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनणे ही क्रिया ग्लायकोलिसिसमध्ये उलट होते. याचा अर्थ ही पायरी श्वसन प्रक्रियेत नाही. म्हणूनच या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय 2. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण रसायनशास्त्राचा एक प्रश्न पाहूया. स्लाइड 5. रासायनिक बंध आणि अष्टक नियम. आपल्यासमोर 5वा प्रश्न आहे कॅल्शियम ऑक्साईड CaOच्या तयार होण्याबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की कॅल्शियम आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक बंध कसा तयार होतो आणि स्थिर अष्टक स्टेबल ऑक्टेट कसे मिळते. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियमच्या Ca अणूमध्ये बाह्य कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात, तर ऑक्सिजनच्या O अणूमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. अष्टक नियम म्हणतो की प्रत्येक अणूला त्याच्या बाह्य कक्षेत 8 इलेक्ट्रॉन हवे असतात, ज्यामुळे तो स्थिर होतो. म्हणून कॅल्शियम त्याच्या बाह्य कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देतो. यामुळे कॅल्शियमच्या बाह्य कक्षेत 8 इलेक्ट्रॉन राहतात आणि ऑक्सिजनच्या बाह्य कक्षेत पण 8 इलेक्ट्रॉन होतात. या प्रकारे दोघेही स्थिर अष्टक मिळवतात आणि यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 1. कॅल्शियमचे अणू 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूला देतात. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण एका रसायनशास्त्राच्या न्यूमेरिकल प्रश्नावर लक्ष केंद्रित करूया. स्लाइड 6. मोल आणि मोल फ्रॅक्शन. आपल्यासमोर 6वा प्रश्न आहे मिथेन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणातील मिथेन वायूच्या मोल फ्रॅक्शनबद्दल. हा एक न्यूमेरिकल प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला काही आकडेमोड करावी लागेल. आपल्याला दिलेले आहे मिथेनचे वस्तुमान 32 ग्रॅम, रेणू वस्तुमान 1, 6 GRA MPER MOLE. ऑक्सिजनचे वस्तुमान 192 ग्रॅम, रेणू वस्तुमान 3, 2 GRA MPER MOLE. सर्वात आधी आपल्याला या दोन्ही वायूंचे मोल काढावे लागतील. मिथेनचे मोल बरोबर 32/16 बरोबर 2 मोल. ऑक्सिजनचे मोल बरोबर 192/32 बरोबर 6 मोल. आता एकूण मोल काढूया. एकूण मोल इक्वल्स 2 + 6 = 8 मोल. शेवटी मिथेनचे मोल फ्रॅक्शन काढूया. मिथेनचे मोल फ्रॅक्शन बरोबर मिथेनचे मोल भाल एकूण मोल बरोबर 2/8 बरोबर 0.25%. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 1 0.25. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण कार्बनच्या 2 अपरूपांबद्दल वाईनचा हिरा आणि ग्रॅफाइटबद्दल पाहूया. स्लाइड 7. हिरा आणि ग्रॅफाइट अपरूपे आणि गुणधर्म. आपल्यासमोर 7वा प्रश्न आहे हिरा आणि ग्रॅफाइट या कार्बनच्या 2 अपरूपांबद्दल. आपल्याला यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. विधान ए म्हणते की हिरा विद्युत दुर्वाहक आहे. हे विधान बरोबर आहे कारण हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. विधान बी म्हणते की ग्रॅफाइटमध्ये द्विमितीय 2D पत्रकासारखी संरचना असते. हे विधान बरोबर आहे. विधान HC म्हणते की ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. हे विधान बरोबर आहे कारण ग्रॅफाइटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. विधान डी म्हणते की खडकाला भोक पाडायला हिरा वापरतात. हे विधान बरोबर आहे कारण हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय 1 वरील सर्व. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण रसायनशास्त्राच्या आयनन ऊर्जा IE बद्दल पाहूया. स्लाइड 8. आयनन ऊर्जा IE. आपल्यासमोर 8वा प्रश्न आहे मॅग्नेशियमच्या वेगवेगळ्या आयनांबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की कोणाची आयनन ऊर्जा IE सर्वात जास्त आहे. आयनन ऊर्जा म्हणजे एखाद्या अणूच्या बाह्य कक्षेतून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा. जेव्हा आपण मॅग्नेशियमपासून एक इलेक्ट्रॉन काढतो तेव्हा तो Mg अधिक बनतो. त्यानंतर जेव्हा आपण आणखी एक इलेक्ट्रॉन काढतो तेव्हा तो Mg² अधिक बनतो. आपण जसे जसे इलेक्ट्रॉन काढतो तसे प्रभावी केंद्रकीय आकर्षण वाढते, ज्यामुळे पुढचे इलेक्ट्रॉन काढणे अधिक कठीण होते. म्हणून Mg² अधिकपासून तिसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी सर्वात जास्त ऊर्जा लागेल. याचा अर्थ Mg² अधिकची आयनन ऊर्जा सर्वात जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 3 Mg² अधिक. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण रासायनिक अभिक्रियेच्या वेगाबद्दल पाहूया. स्लाइड 9. रासायनिक अभिक्रियेचा वेग. आपल्यासमोर 9वा प्रश्न आहे रासायनिक अभिक्रियेच्या वेगाबद्दल. आपल्याला अभिक्रियेचा वेग वेळेनुसार कसा बदलतो ते ओळखायचे आहे. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे अभिकारकांच्या रिॲक्टंट्स एकाग्रतेवर अवलंबून असतो. सुरुवातीला अभिकारकांची एकाग्रता सर्वाधिक असते, त्यामुळे अभिक्रियेचा वेगही सर्वाधिक असतो. जसजसा वेळ जातो तसतसे अभिकारक वापरले जातात आणि त्यांची एकाग्रता कमी होते, ज्यामुळे अभिक्रियेचा वेगही कमी होतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 3, सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह कमी होत जातो. आपण दिलेल्या आलेखावरूनही हे समजू शकतो. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण एक रसायनशास्त्राचा प्रश्न पाहूया. स्लाइड 10, सौम्य क्षपणक रिड्युसिंग एजंट. आपल्यासमोर 10वा प्रश्न आहे कार्बोनिल गटाचे क्षपण करण्याबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की कोणता सौम्य क्षपणक रिड्युसिंग एजंट फक्त कार्बोनिल गटाचेच क्षपण करतो पण इतर गटांचे उदा. नायट्रो कार्बोक्सिल एस्टर क्षपण करत नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे NaBH, सोडियम बोरोहायड्राइड. हे एक सौम्य आणि निवडक, माइल्ड आणि सिलेक्टिव्ह क्षपणक आहे. दुसऱ्या बाजूला LiLH हे एक तीव्र क्षपणक आहे जे जवळजवळ सर्व गटांचे क्षपण करते. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 3, NaBH. आपण दिलेल्या चित्रावरूनही हे समजू शकतो. चला तर मग आता आपण राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नांकडे वळूया. स्लाइड 11, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SEBC आणि 105वी घटना दुरुस्ती. आपल्यासमोर 11वा प्रश्न आहे 105व्या घटना दुरुस्ती कायद्याबद्दल. हा कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये बदल करतो ते आपल्याला ओळखायचे आहे. 105वी घटना दुरुस्ती 2021 ही अत्यंत महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. या कायद्याने राज्य सरकारांना SEBC यादी तयार करण्याचा अधिकार परत दिला आहे. या घटना दुरुस्तीने 3 कलमांमध्ये बदल केले आहेत. कलम 338B यामध्ये NCBC नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसची रचना दिली आहे. कलम 342A यामध्ये राष्ट्रपतींच्या अधिकारांचे स्पष्टीकरण दिले आहे. कलम 366 यामध्ये SEBCची व्याख्या दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 4, 3. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण शोषणाविरुद्धचा हक्कबद्दल पाहूया. स्लाइड 12, शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23 व 24. आपल्याला यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे आहे. शोषणाविरुद्धचा हक्क हा भारतीय संविधानाच्या कलम 23 आणि 24 मध्ये दिला आहे. हे कलम मानवी तस्करी, वेठबिगारी आणि बालमजुरीवर बंदी घालते. म्हणून पर्याय 1, मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध हे अचूक उत्तर आहे. इतर पर्यायांकडे पाहिल्यास धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कायद्यासमोर समानता हे सुद्धा महत्त्वाचे हक्क आहेत, पण ते शोषणाविरुद्धच्या हक्कांमध्ये येत नाहीत. चला तर मग आता पुढच्या स्लाइडवर आपण राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल पाहूया. स्लाइड 13, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणाचा सहभाग असतो. आपल्यासमोर 13वा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करते. फक्त निर्वाचित निवडलेले सदस्य. संसदेचे दोन्ही सभागृहे, लोकसभा आणि राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुदुच्चेरी विधानसभा. दुसऱ्या बाजूला कोण मतदान करत नाही. नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्य, संसदेचे नामनिर्देशित सदस्य, राज्य विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य, तसेच राज्य विधान परिषदेचे सर्व सदस्य, निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही मतदानाचा अधिकार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की विधान अ डी हे चुकीचे आहे. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय 3, D. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण जिल्हा न्यायाधीशच्या नेमणुकीबद्दल पाहूया. स्लाइड 14, जिल्हा न्यायाधीश, नेमणूक आणि बदली. आपल्यासमोर 14वा प्रश्न आहे जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की दिलेली विधाने बरोबर आहेत की नाही. विधान ए म्हणते की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते. हे विधान चुकीचे आहे. कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात आणि तेही उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाही. विधान बी म्हणते की जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. हे विधानसुद्धा चुकीचे आहे. बदलीचे अधिकार संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाकडे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की दोन्ही विधाने चुकीची आहेत. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय 4, दोन्हीही नाही. चला तर मग आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि आपण संविधानाच्या स्रोतांबद्दल पाहूया. स्लाइड 15, संविधानाचे स्रोत आणि योग्य जोड्या. आपल्यासमोर 15वा प्रश्न आहे संविधानाचे स्रोतांबद्दल. आपल्याला संविधान कोणत्या देशाकडून काय घेतले आहे याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप हे आपण इंग्लंड, UK कडून घेतले आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू हे आपण अमेरिका, USA कडून घेतले आहे. राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, DPSP ह्युस्ट हे आपण आयर्लंडकडून घेतले आहे. केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची, कन्करंट लिस्ट हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 1, A आहे.
स्लाइड 16. राष्ट्रीय आणीबाणी आणि सशस्त्र बंड. आपल्यासमोर 16वा प्रश्न आहे राष्ट्रीय आणीबाणीबद्दल. आपल्याला हे ओळखायचे आहे की घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला. मूळ संविधानात 1950 सशस्त्र बंड हा शब्द नव्हता. तिथे अंतर्गत शांतता हा शब्द होता. 1975च्या आणीबाणीच्या काळात अंतर्गत शांतता या शब्दाचा गैरवापर झाला. म्हणून 44व्या घटनादुरुस्तीने 1978 अंतर्गत शांतता हा शब्द काढून त्या जागी सशस्त्र बंड आर्म्ड रिबेलियन हा शब्द जोडला गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 1. राष्ट्रपतींचे विधेयकांवर निर्णय घेण्याचे अधिकार. आपल्यासमोर 17वा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या विधेयकांवर निर्णय घेण्याच्या अधिकारांबद्दल. आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती संसदेने संमत केलेल्या विधेयकांना संमती देऊ शकतात किंवा ती पुनर्विलोकनासाठी परत पाठवू शकतात. परंतु जर संसदेने ते विधेयक पुन्हा संमत केले तर राष्ट्रपतींना त्याला संमती देणे बंधनकारक असते. हे विधान OC मध्ये दिले आहे आणि ते बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला धनविधेयक मनी बिल पुनर्विलोकनासाठी परत पाठवता येत नाही, कारण ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच मांडले जाते. हे विधान OB मध्ये दिले आहे, त्यामुळे विधान OB चुकीचे आहे. तसेच राष्ट्रपती कोणतेही विधेयक संसदेकडे पुनर्विलोकनासाठी पाठवू शकतात. हे विधान A मध्ये दिले आहे आणि ते बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की विधान A आणि C बरोबर आहेत. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय 3 A आणि C. चला तर मग आता पुढच्या स्लाइडवर आपण CAG कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाबद्दल पाहूया. स्लाइड 18. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG. आपल्यासमोर 18वा प्रश्न आहे भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG बद्दल. आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. विधान A म्हणते की त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. हे विधान बरोबर आहे. विधान B म्हणते की त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केले जातात. हे विधान बरोबर आहे. विधान C म्हणते की त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते. हे विधान चुकीचे आहे. पंतप्रधानांकडून पदमुक्त केले जाऊ शकत नाही. त्यांना काढण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो. विधान D म्हणते की ते संसदेच्या लोकलेखा समितीचे पॅक मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करतात. हे विधान बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की विधान A, B आणि D बरोबर आहेत. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय 2 A, B आणि D बरोबर. चला तर मग आता पुढच्या स्लाइडवर आपण राज्य विधानमंडळाबद्दल पाहूया. स्लाइड 19. राज्य विधानमंडळ विधान परिषद. आपल्यासमोर 19वा प्रश्न आहे राज्य विधानमंडळ विधान परिषद बद्दल. आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. विधान A म्हणते की विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. हे विधान बरोबर आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. विधान B म्हणते की राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे विधान चुकीचे आहे. राज्यपाल अध्यक्ष नसतात. विधान परिषदेचे सदस्य आपल्यामधूनच अध्यक्ष निवडतात. विधान C म्हणते की काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. हे विधान बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की विधान A आणि C बरोबर आहेत. म्हणूनच अचूक उत्तर आहे पर्याय 3 A आणि C बरोबर. चला तर मग आता शेवटच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड 20. जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोग. शेवटचा प्रश्न जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाबद्दल आहे. हा आयोग कोणत्या दिवशी संपुष्टात आला ते आपल्याला ओळखायचे आहे. 31 ऑक्टोबर 2019 हा दिवस जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 अधिकृतरित्या लागू झाला. परिणामी जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन होऊन 2 नवीन केंद्रशासित प्रदेश JK आणि लडाख बनले. यासोबतच जुना मानवी हक्क आयोग आणि इतर अनेक राज्यस्तरीय आयोग बरखास्त करण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण पाहू शकतो की अचूक उत्तर आहे पर्याय 1 ऑक्टोबर 2019. प्रश्न क्र. 81. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती. जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन ते कधीपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे अचूक उत्तर आहे 31 ऑक्टोबर 2019. महत्त्वाची माहिती. भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्याची घोषणा केली होती, पण अधिकृतपणे जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आले. विशेष संदर्भ. हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलची माहिती पाहूया. प्रश्न क्र. 82. नगरपालिका आणि नगरपंचायतींची स्थापना.
भारतीय राज्यघटनेत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? याचं उत्तर आहे 74वी घटना दुरुस्ती. विस्तृत माहिती. या दुरुस्तीमुळे राज्यघटनेत भाग 9A पार्ट IXA समाविष्ट करण्यात आला. यामध्ये नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या रचनेबाबत तरतुदी आहेत. कलम 243P ते 243ZG हे या विषयाशी संबंधित आहेत. याच विषयाला जोडून पुढील स्लाइडमध्ये आपण सायमन कमिशनच्या इतिहासाबद्दल चर्चा करूया. प्रश्न क्र. 83. सायमन कमिशनला पाठिंबा देणारा पक्ष. 1928 मध्ये भारतात आलेल्या सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता, पण जस्टिस पार्टी त्याला पाठिंबा दिला होता. पार्श्वभूमी. जस्टिस पार्टीची स्थापना 1916 मध्ये झाली होती. काँग्रेस आणि इतर पक्षांनी सायमन गो बॅकच्या घोषणा दिल्या असताना जस्टिस पार्टी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील गटांनी या कमिशनला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संसदेच्या महत्त्वाच्या पदाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण पुढील स्लाइडकडे वळूया. प्रश्न क्र. 84. लोकसभा अध्यक्षांचा राजीनामा. लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? अनेक विद्यार्थी येथे राष्ट्रपती असे उत्तर लिहितात, पण ते चुकीचे आहे. याचे योग्य उत्तर आहे लोकसभेच्या उपाध्यक्षांकडे, डेप्युटी स्पीकर. नियम. संविधानाच्या कलम 94 नुसार अध्यक्ष आपला राजीनामा उपाध्यक्षांना देतात आणि उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षांना देतात. हे परस्परांना राजीनामे देतात हे लक्षात ठेवा. आता आपण संसदेच्या अधिवेशनांमधील अंतराबद्दलची माहिती पुढील स्लाइडमध्ये पाहूया. प्रश्न क्र. 85. संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर. भारतीय राज्यघटनेनुसार संसदेच्या कोणत्याही 2 अधिवेशनांमध्ये कमाल 6 महिन्यांपेक्षा 6 मंथ्स जास्त अंतर असू नये. अधिवेशने. भारतामध्ये साधारणपणे वर्षातून 3 अधिवेशने होतात. 1. अर्थसंकल्पीय बजेट सेशन. 2. पावसाळी मॉन्सून सेशन. 3. हिवाळी विंटर सेशन. राज्यघटनेच्या बंधनकारक तरतुदीमुळे सरकारला वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशन घेणे भाग पडते. चला तर मग आता आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित पुढील स्लाइड अभ्यासूया. प्रश्न क्र. 86. अमेरिकेतील कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस. हा एक चालू घडामोडींवर आधारित ट्रिकी प्रश्न होता. अमेरिकेच्या जॉर्जिया या राज्याने 1 नोव्हेंबर रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. कन्नड भाषेचा वारसा आणि तेथील कन्नड भाषिकांचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. आता अर्थशास्त्रातील एका महत्त्वाच्या संकल्पनेसाठी पाहूया पुढील स्लाइड. प्रश्न क्र. 87. चंदीगड चमत्कार. चंदीगड मिराकल. चंदीगड चमत्कार ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे उत्पन्न वाढ, प्रतिडोई उत्पन्न. स्पष्टीकरण. चंदीगडमधील प्रतिडोई उत्पन्नात पर कॅपिटा इन्कम झालेली लक्षणीय वाढ दर्शवण्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. हा आर्थिक विकासाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. मीडिया क्षेत्रातील नियमावली समजून घेण्यासाठी पाहूया पुढील स्लाइड. प्रश्न क्र. 88. डिजिटल माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्र नियमन. डिजिटल माध्यमांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची FDI मर्यादा आणि त्याचे नियमन ही सध्याची मोठी बाब आहे. याचे उत्तर डिजिटल मीडिया परकीय थेट गुंतवणूक FDI नियमन असे आहे. केंद्र सरकारने डिजिटल न्यूज पोर्टल्ससाठी 26% FDIची मर्यादा निश्चित केली आहे, ज्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. अल्पसंख्याक दर्जाबाबतची माहिती आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्र. 89. जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा. जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत कोणते विधान चुकीचे आहे? असा हा प्रश्न होता. जैन समुदायाला जानेवारी 2014 मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला हे बरोबर आहे. चुकीचे विधान. अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना जानेवारी 2004 मध्ये झाली हे विधान चुकीचे आहे. कारण अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाची स्थापना जानेवारी 2006 मध्ये करण्यात आली होती. आता साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्कारासाठी वळूया पुढील स्लाइडकडे. प्रश्न क्र. 90 ते 2020 चा बुकर पुरस्कार. बुकर प्राइज. 2020 चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार शगी बेन या कादंबरीला मिळाला आहे. लेखक डग्लस स्टुअर्ट. हे स्कॉटिश लेखक असून त्यांच्या या पहिल्याच कादंबरीला हा बहुमान मिळाला. पर्यावरण आणि मानवी भूगोलाशी संबंधित संकल्पना पाहण्यासाठी चला पुढील स्लाइडवर. प्रश्न क्र. 91. अँथ्रोपोसिन शब्दाचा वापर. पृथ्वीच्या पर्यावरणावर मानवाचा जो प्रचंड प्रभाव पडला आहे त्या युगाला दर्शवण्यासाठी पॉल क्रुडझन यांनी अँथ्रोपोसिन हा शब्द सर्वप्रथम वापरला. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पॉल क्रुडझन यांनी सन 2000 मध्ये ही संज्ञा लोकप्रिय केली. होलोसिन युगानंतर आता आपण अँथ्रोपोसिन युगात आहोत असे मानले जाते. मानवी हक्कांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील स्लाइड. प्रश्न क्र. 92. संयुक्त राष्ट्रांचे ब्लू हार्ट.
ब्लू हार्ट अभियान. हे अभियान मानवी तस्करीविरुद्ध अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग आहे. मानवी तस्करीला बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक गुन्ह्याविरुद्ध लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या UNODC वतीने हे अभियान चालवले जाते. लडाखबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी वळूया पुढील स्लाइडकडे. प्रश्न क्र. 93. लडाख केंद्रशासित प्रदेशातील जिल्हे. 31 ऑक्टोबर 2019 रोजी निर्माण झालेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात एकूण 2 जिल्हे आहेत. ते 2 जिल्हे म्हणजे 1. लेह आणि 2. कारगिल. लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असला तरी प्रशासकीयदृष्ट्या यात केवळ 2च जिल्ह्यांचा समावेश होतो. आता महाराष्ट्रातील महानगरपालिकांची स्थिती पाहूया पुढील स्लाइडमध्ये. प्रश्न क्र. 94. महाराष्ट्रातील महानगरपालिका. 2021च्या प्रश्नपत्रिकेनुसार महाराष्ट्रात एकूण 27 महानगरपालिका होत्या. टीप. सद्यस्थितीत ही संख्या वाढून 29 झाली आहे, परंतु परीक्षेच्या वेळी उत्तर 27 होते. मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका मानली जाते. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च भारतीय पुरस्कारासाठी पाहूया पुढील स्लाइड. प्रश्न क्र. 95. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. भारतातील साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार, ज्ञानपीठ अवॉर्ड. भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये वाग्देवीची कांस्यमूर्ती आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. बँकिंग क्षेत्रातील टॅगलाईन्स पाहण्यासाठी वळूया आपल्या पुढील स्लाइडकडे. प्रश्न क्र. 96 ते 100. बँका आणि त्यांची ब्रीदवाक्ये, टॅगलाईन्स. आयोगाने बँकांच्या विलिनीकरणानंतर त्यांच्या ब्रीदवाक्यांवर जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला होता. पंजाब नॅशनल बँक PNB, द नेम यू कॅन बँक अपॉन. युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ. HSBC, द वर्ल्ड्स लोकल बँक. प्रश्न 96. पर्यावरण, अँथ्रोपोसीन. प्रश्न. अँथ्रोपोसीन ही संज्ञा कोणी शोधून काढली किंवा प्रचलित केली? 1. पॉल क्रुटझेन. 2. युजिन स्टोर्मर. 3. वरील दोन्ही. 4. यापैकी नाही. अचूक उत्तर. अर्थ काय आहे? अँथ्रोपोसीन म्हणजे पृथ्वीच्या इतिहासातील असा एक नवीन भूगर्भीय काळ, इपॉक, ज्यावर मानवी क्रियाकलापांचा, ह्युमन ॲक्टिव्हिटीज आणि औद्योगिक घडामोडींचा पृथ्वीच्या परिसंस्थेवर व हवामानावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे. इतिहास. 1980च्या दशकात जीवशास्त्रज्ञ युजिन स्टोर्मर यांनी हा शब्द सर्वप्रथम अनौपचारिकपणे वापरला होता. परंतु IS 2000 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते डच वायुमंडलीय रसायनशास्त्रज्ञ पॉल क्रुटझन यांनी हा शब्द जागतिक स्तरावर वैज्ञानिक समुदायात लोकप्रिय केला आणि अधिकृत ओळख मिळवून दिली. बदल. आपण सध्या अधिकृतपणे होलोसीन युगात जगत आहोत, परंतु मानवाच्या अतिहस्तक्षेपामुळे आता आपण अँथ्रोपोसीन युगात प्रवेश केला आहे असे वैज्ञानिक मानतात. 97. आंतरराष्ट्रीय घडामोडी, ब्लू हार्ट कॅम्पेन. प्रश्न. संयुक्त राष्ट्रांचे ब्लू हार्ट अभियान, ब्लू हार्ट कॅम्पेन खालीलपैकी कोणत्या समस्येशी संबंधित आहे? 1. बालकामगार. 2. मानवी तस्करी. 3. कुपोषण. 4. दहशतवाद. अचूक उत्तर. पर्याय 2. मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग. लाईव्ह क्लाससाठी स्पष्टीकरण. हे अभियान काय आहे? ब्लू हार्ट अभियान, ब्लू हार्ट कॅम्पेन हा मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि देहव्यापाराविरुद्ध जगभरात जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. कोणाद्वारे चालवले जाते? हे अभियान युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम द्वारे चालवले जाते. मुख्य उद्दिष्टे. 1. मानवी तस्करीच्या पीडितांबद्दल, विक्टिम्स, जागतिक स्तरावर सहानुभूती आणि जनजागृती निर्माण करणे. 2. पीडितांना न्याय मिळवून देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे. 3. या आधुनिक गुलामगिरीविरुद्ध लढण्यासाठी देशांना एकत्र आणणे. निळे हृदय, ब्लू हार्ट काय दर्शवते? हे मानवी तस्करीच्या बळी ठरलेल्या लोकांचे दुःख आणि त्यांच्याबद्दलची सहानुभूती दर्शवते. तसेच हे मानवी खरेदी विक्री करणाऱ्यांच्या निष्ठुरतेची आठवण करून देते. प्रश्न. 98. भूगोल हा राज्यव्यवस्था, लडाख UT. प्रश्न. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. या केंद्रशासित प्रदेशात किती जिल्हे आहेत? 1. 2. 3. 4. 1. अचूक उत्तर. पर्याय 1. 2. जिल्हे 2. लाईव्ह क्लाससाठी स्पष्टीकरण. मुख्य मुद्दा. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019, जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019 नुसार तत्कालीन जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून 2 नवीन केंद्रशासित प्रदेश UTS बनवण्यात आले. 1. जम्मू आणि काश्मीर आणि 2. लडाख. हा कायदा 31 ऑक्टोबर 2019 पासून लागू झाला. लडाख या केंद्रशासित प्रदेशात केवळ 2च जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
ते 2 जिल्हे म्हणजेच 1 लेह लेह आणि 2 कारगिल कारगिल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लेह हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न 99. साहित्यफल पुरस्कार ज्ञानपीठ अवॉर्ड. प्रश्न भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिला जातो? 1. साहित्य अकादमी. 2. भारतीय ज्ञानपीठ सांस्कृतिक संघटन. 3. भारत सरकार. 4. यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय 2 भारतीय ज्ञानपीठ सांस्कृतिक संघटन. लाईव्ह क्लाससाठी स्पष्टीकरण. मुख्य मुद्दा ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ अवॉर्ड हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेद्वारे दिला जातो. या संस्थेची स्थापना 1961 मध्ये साळूप्रसाद जैन यांनी केली होती. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 मध्ये मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांना मिळाला होता. पुरस्काराचे स्वरूप. या पुरस्कारात वाग्देवीची सरस्वतीची कांस्यमूर्ती प्रशस्तीपत्र आणि 11 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टीप. मराठीतील पहिले ज्ञानपीठ विजेते वि.वा. शिरवाडकर कुसुमाग्रज नसून वि. स. खांडेकर 1974 ययाती कादंबरीसाठी हे आहेत. हा मुद्दा परीक्षेत वारंवार विचारला जातो. प्रश्न 100. अर्थव्यवस्था बँक टॅगलाइन्स. प्रश्न बँका आणि त्यांच्या घोषवाक्यांच्या टॅगलाइन्स योग्य जोड्या लावा. बँक घोषवाक्य टॅगलाइन पंजाब नॅशनल बँक PNB द नेम यू कॅन बँक अपॉन युनियन बँक ऑफ इंडिया गुड पीपल टू बँक विथ HSBC द वर्ल्ड्स लोकल बँक. अचूक उत्तर वरील तक्त्यामध्ये दिलेल्या सर्व जोड्या आधीच अचूक जुळवलेल्या परफेक्ट मॅचिंग आहेत. मुख्य मुद्दा MPSC पूर्व परीक्षेत अर्थव्यवस्थेअंतर्गत इकॉनॉमिक्स बँकिंग क्षेत्रावर नेहमी प्रश्न विचारले जातात. यामध्ये बँकांची घोषवाक्ये टॅगलाइन्स किंवा त्यांची मुख्यालय हेडक्वार्टर्स विचारण्याची पद्धत आहे. पंजाब नॅशनल बँक PNB याचे घोषवाक्य द नेम यू कॅन बँक अपॉन असे आहे. मुख्यालय नवी दिल्ली. युनियन बँक ऑफ इंडिया याचे घोषवाक्य गुड पीपल टू बँक विथ असे आहे. मुख्यालय मुंबई. HSBC हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन ही एक आंतरराष्ट्रीय बँक आहे जिचे घोषवाक्य द वर्ल्ड्स लोकल बँक असे आहे. मुख्यालय लंडन. SC पूर्व परीक्षेचा पॅटर्न. प्रश्न 96 ते 100 मधून आपण काय शिकलो? निष्कर्ष. बहुविद्याशाखीय जागरूकता मल्टीडिसिप्लिनरी अवेअरनेस आयोग आता एकाच विषयावर सलग आणि खूप खोलवर जाण्याऐवजी उमेदवाराच्या अष्टपैलू अभ्यासाची चाचणी घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या बदलत्या पॅटर्ननुसार स्वतःला तयार करा. प्रश्न 1 ते 100च्या सखोल विश्लेषणाचा आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला? संकल्प MPSC अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुमची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये कळवा. आपल्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एक पाऊल यशाकडे. तुमच्या सोबतीला संकल्प MPSC.